35 घर वो भी बच जाएंगे। ये 8 मीटर 97 पॉइंट की मार्किंग मस्जिद तो करीब है सामने जो मेरे निशान हाथ बता रहा हूँ मैं इधर। ऐसा ऐसा ये इसकी निशानी है, ऐसा इधर से ऐसा एक माइक क्या हो समस्या है। अभी मौलाना साहब ने बहुत अच्छी मालूमात दी है, कमिश्नर साहब से अपील भी की है। तो ये आपके कॉलोनी का क्या मसला है उस बारे में? हमारे कॉलोनी का मसला ये है कि यहाँ 30 मीटर का रोड है, 100 फीट का रोड है। रोड का विरोध नहीं है, लेकिन जो जगह एक्वायर हो रही है, जो एक्वायर कर रहे हो उसका विरोध है हमारा। क्योंकि यहाँ पर ये अपने जो स्पॉट पे खड़े हैं, स्पॉट पे ऑलरेडी 80 फीट रोड खुला है पूरा, और यहाँ पर उन्होंने रोड उधर सरकाने की वजह से क्या हुआ, इधर टीडीआर की 30 फीट जगह बच गई, एएमसी की जगह बच रही इधर करके। उनको सर्वर को बताना चाहिए, राहुल को जो उनका जीआई है वो जो है तो उनसे बात करके बोलना चाहिए कि उन्होंने रोड थोड़ा उधर सरकाओ, क्योंकि ऑलरेडी उनके पास जगह है कारपोरेशन वालों के पास में। ऐसा ही नहीं कि नहीं है, 30 मीटर की भी जगह है, रजा मस्जिद के पास में 100 फीट पूरा है वहाँ, और राबे हाल के पास में 80 फीट है, वहाँ सिर्फ 20 फीट का मसला है। अगर वहाँ सरकारी रोड तो वहाँ 100 फीट मिल जाना, थोड़ा 20 फीट इधर से जाएंगे। तो टोटल कितने फीट है रास्ता? ये 30 मीटर मतलब 100 फीट 100 फीट का है। 100 फीट का है। तो आप जी श्रीकांत साहब से कहना चाहते हैं पहले आइए, पहले सर्वे। हाँ, हमारी बात सुनिए, हम भी अपनी बात रखते हैं, आप अपनी बात रखिए। हम भी आपको बताते हैं कि ऐसा नहीं सर, ऐसा करिए आप, हम रोड के खिलाफ नहीं हैं। आप रोड बनाइए, आप अच्छा काम कर रहे हैं, बहुत अच्छी बात है, हमको भी सुविधा हो जाएंगी। हम भी परेशान है रोड के चक्कर में 25 साल से, लेकिन आज रोड बन जाएंगे, अच्छी बात है, लेकिन थोड़ा रोड सरका दीजिए ताकि बस्ती वाले बच जाएंगे। नहीं सरकाते आप तो जहाँ टीडीआर की जगह बच रही है राबे हाल के पास में, वो जितने लोगों के घर जा रहे हैं तो आप वो जगह उनको दे दीजिए, वहाँ शिफ्ट कर दीजिए। आप उनको आपको मुआवजा देने की जरूरत नहीं पड़ेगी, वहाँ शिफ्ट हो जाएंगे आप। एक तो रोड मार्ग काढून दिला तर आम्ही त्यांचे धन्यवाद मानू, आणि अशा प्रकारे आमची समस्या त्यांनी सोडवली पाहिजे। सर तुमची बस्तीला टॅक्स आहेत का इथे? आम्ही टॅक्सच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वजण गुंठेवारी करायला गेलो होतो। साहेबांनी गुंठेवारी जेव्हापासून इथे लागू केली तेव्हापासून आम्ही गुंठेवारी करायला सर्वजण महानगरपालिकेमध्ये गेलो होतो, पण त्यांनी आमचे गुंठेवारी अर्ज जे आर्किटेक्चर आहे त्यांनी सांगितलं का बाबा तुम्हाला सरकारी मोजणी करावं लागेल, तुम्हाला हे करावं लागेल। अशा पद्धतीने आमच्याकडून खर्चाचे पैसे जास्त वाढून मागू राहिले, त्याच्यामुळे इथे गुंठेवारी तुमची होत नाही असं हे करून आम्हाला तिथून। माझं नाव आरिफ युसुफ शेख, मी मिसबा कॉलनीचा रहिवासी असून यामध्ये जय श्रीकांत साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन मीटिंग घेऊन इथल्या सर्व नागरिकांचा हा प्रश्न सोडवावा। मिसबा कॉलोनी में जो परेशानी हो रही है और इतनी तादाद में यहाँ बस्ती वाले जमा हुए, और भी नासिर सर ने भी पूरी मालूमात दी है, क्या तकलीफ का सामना कर रहे हैं आप, उस बारे में बताइए। तकलीफ यही है कि हमारे को हमारा घर टूटना नहीं चाहिए, और सरकार से क्या मांगी आपकी, क्या आप चाहते हैं? जो खाली जगह एक मिनिट रोल। सर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत, अभिनंदन आहे। आणि जे मिसबा कॉलनीची आज जी समस्या झालेली आहे, नासिर सरांनी पूर्ण माहिती दिलेली आहे, काय काय समस्या आहे आणि काऊनसाठी तुम्ही इथे जमा झालेले त्या संदर्भात पूर्ण माहिती द्या। मी मिसबा कॉलनीच्या सर्व नागरिकांच्या तर्फे जे श्रीकांत साहेबांना निवेदन करतो की त्यांनी आमच्या विनंतीवर लक्ष देऊन जो आमचा मिसबा कॉलनी ते MGM गोल्फ क्लब हा रोड 100 फुटाचा जो करणार आहे तो त्यांनी जरूर करावा। पण मिसबा कॉलनी गट नंबर 102 मध्ये जे घर गोरगरिबांचे घर आहेत आणि त्याला समोरच्या बाजूने जे TDR मध्ये जागा आहे महानगरपालिकेची, त्या जागेवर त्यांनी तो रोड थोडासा सरकून घ्यावा, म्हणजे गोरगरिबांचे घर इथे वाचतील। आणि त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या प्रश्नांची दखल घेऊन इथे येऊन समक्ष इथे मीटिंग घेऊन इथे लोकांची समस्या सोडवावी। तुम्हाला रोड करायचं या बाबतीत आमचं काही नाही, पण इथल्या लोकांचे जे गोरगरीब लोकांचे घर चालले, तुम्हाला समोरून जागा रिकामी आहे तरी तुम्ही इकडे घरांकडे जी मार्किंग केली 20 फुटाच्या आतमध्ये, तर त्याचा एक ह्या रोडचं सेंटर काढून ते सर्व लोकांना सर्व मान्य होईल अशा पद्धतीने सेंटर काढून दोन्ही साइडने तो रोड 50-50 फुटाचा करून 100 फुटाचा DP प्लान रोड तयार करावा। सर आपली जे मिसबा कॉलोनी आहे याची स्थापना कधी झालेली आहे आणि किती लोक राहायला आहे इथे कमीत कमी? आता मिसबा कॉलनी जी आहे ही तर कमीत कमी 40-50 वर्षापूर्वी निर्माण केलेली प्लॉटिंग होती।
त्याच्यावर गोरगरिबांनी घरं बांधले आणि मला स्वतः इथे येऊन मी 2011 मध्ये आलो तर अशा रीतीनं इथे पूर्ण लोकवस्तीचे घरं निर्माण झालेले आहेत. पण आता हे अतिक्रमणावर हातोडा फिरवण्याची जी मोहीम चालवलेली आहे महानगरपालिकेकडून, यांनी बी थोडंफार समोरची जागा रिकामी असताना तुम्ही गोरगरिबांचे घरं तोडून त्यांना परेशानीमध्ये नका टाकू. अशी आमची एक सवाल है. कमिश्नर साहब अभी तक यहाँ पर आए, कमिश्नर साहेब आतापर्यंत इथे आले नाही आणि जे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथे पहिली मार्किंग केली होती त्याच्यानंतर त्यांनी दुसरी मार्किंग केली, दुसरी मार्किंग परत त्यांनी पुसून टाकली आणि आज आम्हाला दिनांक 6/11/2025 रोजी आमच्या पूर्ण समोरच्या घरांवाल्यांना त्यांनी नोटिसी दिल्या आणि ह्या नोटिसी आम्हाला कशाबद्दल दिल्या, काय दिल्या, आमच्या मनामध्ये सगळा संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि जर